नमस्कार मंडळी. आपल्या श्री स्वामी आज्ञा या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. एक गोष्ट तुम्ही एकदा नाही कित्येकदा ऐकली असेल, अनुभवली सुद्धा असेल. या जगामध्ये आई इतकी माया कोणीच लावत नाही. या जगामध्ये आई जितकं आपल्या मुलांवरती प्रेम करते तितकं प्रेम कोणीच करत नाही. अशीच एक स्टोरी आहे. ही स्टोरी थोडीशी मनाला चटका लावून जाणारी आहे. मंडळी, काही कारणांमुळे एक आई मरण पावते, परंतु ती मरण पावलेली आई मृत्यूनंतर अगदी देवाघरी गेल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने आपल्या मुलांना भेटायला येत होती, आणि याचीच ही एक जिवंत स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारी, काळीज गोठून टाकणारी ही स्टोरी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मंडळी, ही स्टोरी नेमकी काय आहे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगायला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, ती जी ताई आहे, ती जी महिला आहे, ती श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरीण होती. ती ताई स्वामी समर्थ महाराजांची मनापासून सेवा करत होती. एवढंच नाही मंडळी, त्या ताईच्या लग्नाला 10 ते 12 वर्ष झालेले होते, आणि त्या ताईचा नवरा सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवकच होता. तोही अगदी अंतःकरणापासून मनोमन स्वामी समर्थ महाराजांना मानत होता. मंडळी, घडलं काय तर त्यांच्या नशिबामध्ये त्या नियतीनं वेगळंच काहीसं लिहिलेलं होतं. मंडळी, एक वेळ अशी आली की काही कारणांमुळे एका झटक्यामध्ये सगळं काही मातीमोल झालं, आणि ती जी माऊली आहे, ती जी ताई आहे, ती काही कारणांमुळे मरण पावते. मंडळी, घडतं असं की ती जी स्त्री आहे, ती जी ताई आहे, तिला अचानकपणे हृदयविकाराचा झटका येतो, आणि एका झटक्यामध्ये सगळं काही संपून जातं. खरं तर मंडळी, त्या दोघांना 2 मुलं असतात. एक साधारणतः 7 ते 8 वर्ष वयाची लहानगी मुलगी असते, आणि दुसरा असतो एक 5-6 वर्षाचा मुलगा. मंडळी, खरं तर ते दोघेही शहरामध्ये राहत असतात, आणि दोघे नवरा बायको आणि 2 लहानगी मुलं, एवढाच त्यांचा परिवार. त्यांचे जे आई वडील आहेत तर ते गावाकडेच असतात, परंतु हे मात्र आपले लहानग्या मुलांना घेऊन शहरामध्ये एक ठिकाणी भाड्याने रूम करून राहत असतात. हा जो नवरा आहे तो एका कंपनीमध्ये जॉबला असतो, कामाला असतो, आणि ती जी माऊली आहे, ती जी ताई आहे, ती मात्र घरकाम करत असते. विशेष म्हणजे ती श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त असते. मंडळी, घडतं असं की ती लहानग्या लेकरांना सोडून नियतीचं बोलावणं आलं की देवाघरी निघून जाते. त्या माऊलीला, त्या आईला हृदयविकाराचा झटका येतो, आणि एका झटक्यात सगळं संपून जातं. ती आई तिथंच मरण पावते. मंडळी, ही स्टोरी इथं संपली नाही, तर इथून पुढे खरी ही स्टोरी सुरू होते की ती मरण पावलेली आई कशा पद्धतीने आपल्या मुलांना भेटायला येत होती ते हे तुम्हाला सांगतो. खरं तर मंडळी, तिची स्वामी समर्थ महाराजांवरती उत्कट अशी भक्ती होती, नितांत श्रद्धा होती, परंतु हे सगळं काही झालेलं होतं. आता बघा मंडळी, तो जो पती आहे, त्या ताईचा जो नवरा आहे, तो आता एकाकी पडलेला होता. खरं तर त्याला फार दुःख झालेलं होतं. आता या 2 लहानग्या लेकरांचा सांभाळ कोण करणार? त्यानं मनाशी ठरवलं, निश्चय केला की आपली बायको जरी देवाघरी निघून गेली तर या लहानग्या लेकरांना आपण पोरको होऊ द्यायचं नाही. यांना ती आईची माया द्यायची, तेच आईचं प्रेम द्यायचं. त्यांना माऊलीची, त्यांना आईची कमतरता भासलीच नाही पाहिजे. मंडळी, खरं तर दिवसामागून दिवस निघून जात होते. आता घरून त्या व्यक्तीचे, त्या मुलाचे आई वडीलही बोलत होते, अरे आता तुझी बायको निघून गेली, ती मरण पावली, आता तू असं कर, नातेवाईकांमध्ये आपण एखादी मुलगी बघूयात आणि तुझं परत लग्न करूयात. मंडळी, त्यानं स्पष्टपणे नकार दिला. नाही. अक्षरशः त्या व्यक्तीचे शब्द ऐकून अंगावरती काटा उभा राहत होता. तो व्यक्ती एवढंच बोलला की जगामध्ये मी काही बघतोय ते बस झालं. मी माझं परत लग्न करून माझ्या लहानग्या लेकरांना पोरकेपणा येऊ देणार नाही. माझ्या लेकरांना मी सावत्रपणा येऊ देणार नाही. खरं तर मी दुसरं लग्न केलं तर त्या दुसऱ्या बायकोची अपेक्षा असेल की मला नवी मुलंबाळं व्हावीत, परंतु तिला मुलंबाळं झाली तर ती बायको माझ्या मुलांना सावत्रपणा दाखवेल. नको. अक्षरशः मंडळी, त्या बिचाऱ्यानं मनाशी निश्चय केला की माझी बायको मरण पावली तरी मी या मुलांना मात्र पोरकेपणा येऊ देणार नाही. आईचं छत्र आणि बापाचं छत्र, हे दोन्ही छत्र, ही माया, ही ऊब मी त्यांना कायम देईन, आणि ही लहानाची लेकरं मोठी करीन. बघा मंडळी, पुढे घडतं असं की तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. खरं तर ती लहान मुलं असतात. हा व्यक्ती त्या मुलांना, लेकरांना शाळेमध्ये सोडतो,
आणि जॉबवरती आपल्या कामावरती जात असतो. आता हा रोजचा दिनक्रम, रोजचं हे ठरलेलंच. मंडळी, एके दिवशी घडलं असं की संध्याकाळी ती लहानगी मुलगी, साधारणतः 8 वर्षाची ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणते की बाबा, माझी फ्रॉक फाटलेली आहे आणि उद्या मला शाळेमध्ये जायचं आहे, लवकर लवकर उद्या माझी सकाळची उद्या शाळा आहे. बघा मंडळी, ते बाबा त्या मुलीचा तो वडील बोलतो की बाळ, ठीक आहे, मी सकाळ स्वयंपाक बनवल्यानंतर मला आठवण करून दे, मी तुझी फ्रॉक शिवून देतो. बघा मंडळी, बाहेरच म्हणजे त्यांच्या घरामध्ये बाहेरच्या खोलीमध्ये शिलाई मशीन असते आणि त्या लेकरांची आई ती शिलाई मशीनवरती कपडे शिवायचं काम करत असते. परंतु मंडळी, आता मात्र ती देवाघरी निघून गेलेली होती. आणि खरं तर त्या लेकरांचे जे वडील आहेत ते मात्र स्वतः स्वयंपाक बनवायचे, स्वतःचा डबा स्वतः घेऊन कामावरती जायचे, शिवाय त्या लहान लहान लेकरांना डबा बनवायचे, स्वयंपाक बनवायचे, त्यांना शाळेमध्ये सोडायचे. बघा, आईचं सुद्धा छत्र त्या लेकरांचं हरवलेलं आहे, परंतु ती आईची माया कुठेही कमी पडू द्यायची नाही, असं त्या वडिलांनी ठरवलं. मंडळी, त्या दिवशी मात्र जरासं वेगळंच घडलेलं होतं. कुणाचाही विश्वास बसणार नाही असं काहीतरी नवल त्या दिवशी घडलेलं होतं. नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीने आपल्या लहानग्या लेकरांना जेवण वगैरे घातलं. ते सगळेजण जेवले आणि एका खोलीमध्ये ते झोपी गेले. मंडळी, घडलं असं की त्या रात्री त्या व्यक्तीला जाग आली आणि काहीतरी बाहेर वाजल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. खरं तर मंडळी, शिलाई मशीन जी बाहेर होती तर ती शिलाई मशीन वाजल्याचा आवाज येत होता. आता मंडळी, असेल काहीतरी किंवा भास झाला असेल असं त्या व्यक्तीला वाटलं आणि ते आपल्या लेकरांना घेऊन तो परत झोपी गेला. परत एकदा दोनदा आवाज आला, परंतु त्या व्यक्तीनं दुर्लक्ष केलं. मंडळी, नेमकं घडलं असं, दिवस उजाडला, त्या व्यक्तीनं वगैरे लेकरांना आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, त्या व्यक्तीनं स्वयंपाक बनवला आणि मंडळी, स्वयंपाक बनवल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की आपली मुलगी बोलली होती की फ्रॉक फाटलाय बाबा, आता मला तिचा फ्रॉक शिवायचा आहे आणि नंतर या लेकरांना शाळेमध्ये पाठवून परत कामावरती जायचं आहे. म्हणून त्यानं त्या लेकराला आवाज दिला की ये छकुली, आण बघू तुझा फ्रॉक कुठे फाटलेला आहे. मंडळी, बघतोय तर काय, त्या लहानग्या मुलीनं अंगावरती फ्रॉक घातलेला होता आणि विशेष म्हणजे तो फाटलेला फ्रॉक तो कोणीतरी शिवलेला होता. आता त्यानं त्या छकुलीला, त्या लहानग्या लेकराला विचारलं की तुझा तर फ्रॉक फाटला होता ना. तेव्हा ती मुलगी बोलली की बाबा, तुम्ही शिवला असेल. खरं तर मंडळी, तो फ्रॉक शिवलेला होता. आता नेमका कोणी शिवला, त्या तर व्यक्तीने हा फ्रॉक शिवलेलाच नव्हता. मग नेमका शिवला कोणी, ह्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हा विषय इतका रुजला की त्याला वाटलं नेमकं घडलंय काय आणि आपल्यासोबत नेमकं होतंय काय. रात्री तर अचानकपणे शिलाई मशीन वाजल्याचा आवाज येत होता. बघा मंडळी, तो दिवस निघून गेला, दुसरा दिवस उजाडला, परंतु दुसऱ्या दिवशी घडलं असं की हे जसे झोपेमधून उठले, हा जो व्यक्ती आहे हा झोपेमधून उठला आणि बघतोय तर काय, अक्षरशः त्या किचनमध्ये, त्या खोलीमध्ये नेहमी त्यांची बायको, त्या व्यक्तीची बायको जशी स्वयंपाक बनवायची, ती लेकरांची आई जशी स्वयंपाक बनवायची तसा स्वयंपाक बनवून तयार होता. पोहे वगैरे बनवलेले होते. आता घराला तर आतमधून कड्या घातलेल्या, घर म्हणजे बंद होता दरवाजा. मग हा नेमका चमत्कार घडला कसा, हा चमत्कार कोणाला सांगावा तर कोणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. आता नेमकं घडतंय काय, रात्री तर असं काही, अगोदरच्या रात्री तर असं काही घडलेलं होतं की त्या लहानग्या लेकराचा, त्या लहानग्या मुलीचा फ्रॉक शिवलेला आवाज येत होता आणि तो फ्रॉक खरोखरच सकाळी बघितलं तर शिवलेला होता. आज तर स्वयंपाक बनवलेला. आता मंडळी, काहीतरी वेगळंच आहे. त्या व्यक्तीला नेमकं काय होतंय, काय घडतंय अजिबात समजेना. मंडळी, तो दिवस उजाडला आणि हे सगळं काही घडल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या लहानग्या लेकरांना शाळेमध्ये सोडलं आणि त्यांना सांगितलं की मला जर कामावरून यायला उशीर झाला तर तुम्ही आपल्या घरी जाऊ नका, शेजारच्या काकूंकडेच थांबा. आता असं सांगून त्या मुलांना शाळेमध्ये सोडून हा व्यक्ती जॉबवरती गेला. कामाची सुट्टी झाली, घरी आला, तोपर्यंत लहानगी ती लेकरं ही आलेली होती आणि परत बघतोय तर काय, परत एकदा त्या घरामध्ये स्वयंपाक बनवून तयार होता. आता मंडळी, त्या व्यक्तीला म्हणजे अगदी चक्रावून गेल्यासारखं झालं आणि कुणाला जर सांगावं तर कुणाचा सुद्धा विश्वास बसणार नाही. असंच हे काही घडत होतं. रात्र झाली, ते जेवण वगैरे करून ते झोपले, रात्र झाली. मंडळी, रात्री त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये ती त्याची मरण पावलेली बायको आली आणि अक्षरशः आपल्या पतीला सांगू लागली की मुलांचं, स्वयंपाकाचं वगैरे तुम्ही अजिबात टेन्शन घेत जाऊ नका, मी सगळं काही सांभाळते, तुम्ही फक्त तुमचं जॉबचं, तुमचं कामाचं बघा.
तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीवरती लक्ष द्या. आपल्या लेकरांचं मी सगळं काही बघते, स्वयंपाक पाण्याचं मी सगळं बघते. आता हे असं स्वप्न पडलं. तो व्यक्ती झोपेमधून जागा झाला. अगदी दरारून घाम आला. जे काही घडलं होतं ते सांगत असताना मंडळी शब्द सुद्धा पुरणार नाहीत. अक्षरशः माझ्या सुद्धा कंठामधून शब्द फुटणार नाहीत. असा भारावून टाकणारा आणि अक्षरशः मनाला चटका लावणारा हा सगळा काही प्रसंग आहे. त्या व्यक्तीला दरारून घाम आला, झोपेमधून जागा झाला. आता त्याला मात्र झोप वगैरे लागना. दिवस उजाडला आणि दिवस उजाडल्यानंतर मात्र त्या व्यक्तीनं ठरवलं की आता आपण इथं थांबायचं नाही. त्यानं 2 लेकरांना घेतलं, घराला वगैरे कुलूप लावलं, चाव्या घेतल्या, मोटरसायकलवरती 2ही लेकरं घेतली आणि थेट गावाकडचा रस्ता धरला. गावाकडे गेला आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्या स्वतःच्या आईला त्यानं सगळं काही सांगितलं की माझी बायको अशा पद्धतीने स्वप्नामध्ये आली आणि नेमकं त्याच्या अगोदर जे काही घडलं ते त्यानं सविस्तरपणे सांगितलं की अक्षरशः त्या मुलीची फाटलेली फ्रॉक कोणीतरी शिवली. रात्रीचं आतून दरवाजा सगळं काही बंद होतं, परंतु शिलाई मशीन वाजल्याचा टक 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 आवाज येत होता. मी दुर्लक्ष केलं. सकाळ बघितलं तर त्या मुलीचा फ्रॉक कोणीतरी शिवलेला होता. आणि अचंबित करून टाकणारी दुसरी एक गोष्ट अशी घडली की दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी स्वयंपाक जशी काय त्याचीच बायको दररोज जशी स्वयंपाक बनवायची, त्या लेकरांची आई जशी स्वयंपाक बनवायची तसा स्वयंपाक बनवून तयार होता. आता मंडळी खरं तर त्या सुद्धा आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती आपल्या मुलाला म्हणाली की हो, माझी सुनबाई तशी गुणाची होती, शिवाय ती स्वामी समर्थ महाराजांची जितकी सेवा करत होती ती खरंच त्या तिच्या लेकरांवरती तिचा रे फार जीव होता. तुझ्यावरतीही तिचं प्रेम होतं, लेकरांवरतीही प्रेम होतं आणि या प्रेमापोटी स्वामी समर्थ माऊलींनीच तिला परत पाठवलेलं असेल. खरं तर काही वेळासाठी साक्षात स्वामी समर्थांनी तिचा तो मृत्यू झाल्यानंतरही तिचा आत्मा स्वामींनी आझाद केलेला असेल आणि त्या लहानग्या लेकरांना भेटण्यासाठी ती एक आई परत आली असेल अशी त्याची आई त्याला सांगत होती. बघा मंडळी, अक्षरशः असा काही भावुक करून टाकणारा आणि काळीज गोठून टाकणारा हा सगळा काही प्रसंग घडलेला होता. आता मंडळी नेमकं पुढं घडलं काय तर स्वामी समर्थ महाराजांच्याच केंद्रामध्ये ते गेले. त्या ठिकाणी गुरुजी होते, म्हणजे दररोज नित्यनियमाने स्वामींची सेवा करणारे काही विशिष्ट पुजारी वगैरे होते, त्यांच्याकडे ते गेले आणि हा सगळा काही घडलेला प्रकार सांगितला. खरं तर मंडळी त्या कुटुंबाची, त्या दोघाही नवरा बायकोंची स्वामी समर्थ महाराजांवरती फार अशी उत्कट भक्ती होती. स्वामी म्हणजे सर्वस्व असं ते मानत होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सगळं काही त्या गुरुजींना. तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, असं घडू शकतं. तुमच्यावरती, तुमच्या या लहानग्या लेकरांवरती त्या आईचा फार जीव होता, तिचं प्रेम होतं. ती मरण पावली, परंतु तिचा जीव मात्र या लेकरांमधून निघत नाही. खरं तर असं म्हणतात की शरीर मेलं तरी आत्मा मरत नसतो. त्या आईचा आत्मा, त्या आईचं काळीज मात्र त्या लेकरांसाठी तळमळत होतं आणि ती मात्र आपल्या लेकरांना भेटायचा प्रयत्न करीत होती. अक्षरशः कुणाचा सुद्धा विश्वास बसणार नाही, पायाखालची जमीन सरकवून टाकेल आणि प्रत्येक जण हा प्रसंग ऐकल्यानंतर भावुक होऊन जाईल. असंच सगळं काही अचंबित करून टाकणारं घडलेलं होतं. परंतु मंडळी त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. हे असंच काहीतरी घडत होतं. त्या गुरुजींनी किंवा काही जाणकार लोकांनी सांगितलं की तिच्या आत्म्याला मोक्ष भेटला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांकडे प्रार्थना करा, तिलाही विनंती करा. त्या नवऱ्याला त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकोला सुद्धा विनंती करा की आता तू या सगळ्यामधून मुक्त हो. या लेकरांना मी कसलीही आईची उणीव कमी पडू देणार नाही. अगदी तू जसा या लहानग्या लेकरांना जीव ओवाळून टाकत होती, जीव लावत होती, तसंच मीही या आपल्या लेकरांवरती प्रेम करेल. आईचं आणि वडिलांची दोघांचीही माया यांना मी कमी पडू देणार नाही, अशी तू विनंती कर, असं त्या व्यक्तीला सांगण्यात आलं. आणि खरोखरच त्याही व्यक्तीनं आपल्या बायकोला विनंती केली, अंतःकरणापासून साथ घातली असं म्हणायला हरकत नाही. आणि हो मंडळी, आत्म्याचा संवाद आत्म्याशी होतो बरं का. हो, जसं काय आपण देवाकडे जातो आणि देवाला हात जोडून काही गोष्टी बोलतो, त्या गोष्टी आपल्या अंतरात्म्यामध्ये असणाऱ्या गोष्टी, अंतरात्म्याचे विचार त्या देवापर्यंत पोहोचतात. आणि असंच जर आपल्या देवाघरी गेलेला एखादा माणूस असेल तर त्या व्यक्तीशी सुद्धा, आता हे काही मानसशास्त्र सुद्धा सांगतं सखोलपणे, आता आपल्याला डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये इतकं जायचं नाही, की एखादा जर देवाघरी गेलेला व्यक्ती असेल आणि आपण त्याच्याशी जर एकांतामध्ये बोलायचा प्रयत्न केला
तर आपल्या अंतरात्म्यामध्ये असणारे आपले विचार, आपल्या वेदना, आपली तगमग ते सगळं काही त्या व्यक्तीपर्यंत पोचतं. आणि हो, असंच झालं असं म्हणायला हरकत नाही. त्या नवऱ्यानं मनोमन आपल्या बायकोला प्रार्थना केली की तू आता पुढच्या प्रक्रियेमध्ये तुझा देवाच्या चरणी विलीन हो आणि तुझ्याही आत्म्याला आता मोक्ष भेटावा, अशीच त्या नवऱ्यानं इच्छा बोलून टाकली. मंडळी, पुढे स्वामी समर्थ महाराजांनाही प्रार्थना केली की स्वामी, या लेकरांचं बघायला मी सगळं काही आहे, समर्थ आहे, परंतु स्वामी माझ्या मृत बायकोला पुढे शांती भेटू द्या, तिच्या आत्म्याला गती प्राप्त होऊ द्या, तिला मोक्ष भेटू द्या, शांती भेटावी तिच्या आत्म्याला, अशी स्वामींकडे प्रार्थना केली. आणि हो हो हो, त्या नवऱ्याच्या अंतरात्म्याचे शब्द स्वामींपर्यंत पोहोचलेच असे म्हणायला हरकत नाही. त्या स्वामी केंद्रामधल्या गुरुजींनी सांगितलं की 7 दिवस सलग गुरुचरित्राचं पारायण करा. आणि त्याच पद्धतीने त्या नवऱ्यानं सगळी काही पथ्ये पाळली, गुरुचरित्राचं पारायण केलं आणि आपल्या पत्नीला मोक्ष भेटावे याच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना केली. शिवाय मंडळी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन काहीतरी धार्मिक प्रकारचा काहीतरी छोटासा विधी वगैरे केला आणि नंतर मात्र हे असे काही अनुभव त्यांना अजिबात आले नाहीत. याचाच अर्थ त्या लहान लेकरांच्या आईला मात्र मोक्ष भेटला असावा आणि पुढच्या वाटेने तिच्या त्या आत्म्याला गती भेटलेली असावी. बघा, बोलताना सुद्धा शब्द फुटत नाहीत, अशा प्रकारचा अक्षरशः काळजाला हुरहुर लावणारा हा प्रसंग घडलेला होता. आणि ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, ही स्टोरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. बघा मंडळी, एक आई आपल्या लेकरांवरती किती जीव करते, किती जीव लावते, हे तर आपण बघतच आहोत. आणि ती माया, ते प्रेम शब्दामध्ये मांडू शकत नाही. अक्षरशः हा विषय काढत असताना माझे सुद्धा म्हणजे शब्द व्यवस्थित जात नाहीत किंवा शब्द संपून जातात. बस याच्यापेक्षा आता आपण जास्त काय बोलणार. तर धन्यवाद. भेटूया आता आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप घेतो आपल्या सगळ्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.